हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू बेत्याची आत्म्याने व सत्याने, आराधना करू पुत्राची आत्म्याने व सत्याने. प्रभू येशूच मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे. आपल्याला हे ठाऊक आहे, तरी पण आपण काहीतरी शोधतोय, कुणाला तरी शोधतोय. असा एक व्यक्ती मिळावा जो आपल्यावर प्रेम करेल, असा एक व्यक्ती मिळावा जो आपल्याला समजून घेईल. आणि कनेक्शन लावायचा प्रयत्न केलं तरी कनेक्शन लागतच नाहीये. जेवढं आपण कुणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढंच ती गोष्ट आपल्यापासून दूर धावते. आणि आपल्याला असं वाटतंय की कुठेतरी आपण आता तुटून गेलो आहोत. खूप एकटेपणा आला आहे. कुणात मन लागत नाहीये, कशात मन लागत नाहीये, प्रार्थना करण्यात सुद्धा मन लागत नाहीये. आणि म्हणूनच मी आज काहीतरी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. काहीतरी जे प्रभू मला शिकवतायत. काही दिवसांअगोदर मी सेंट अँथनीच्या स्टॅच्यूजवळ प्रार्थना करत होती. प्रार्थना करत असताना मी सेंट अँथनीला हेच सांगत होती की तू आहे ना, मी हरवलेल्या सगळ्या गोष्टी मला परत दे. माझं प्रभूसोबतचं जे नातं आहे, स्वतःसोबतचं जे नातं आहे, लोकांसोबत जे नातं माझं बिघडलं आहे किंवा मी काही हरवून बसली आहे. आधी जसं आपण निर्मळ स्वभावाचं होतो ते गेलं आहे, तर ते सगळं तू मला परत मिळवून दे तुझ्या प्रार्थनाद्वारे. आणि सेंट अँथनीने खरंच माझी प्रार्थना ऐकली आणि प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना केली. हे मला कसं समजलं, कारण त्याच दिवशी मला अशा काही गोष्टी समजल्या ज्या गोष्टीबद्दल मला असं वाटत होतं की मी पूर्णपैकी अशी ब्लाइंड झाली आहे, आंधळी झाली आहे. तर कुठेतरी मला समजलं की माझं जे मन आहे ना, ते भविष्यकाळात होतं. भूतकाळात या भविष्यकाळात आणि मोस्टली तर फ्युचरमध्ये. म्हणजे ज्या गोष्टीचं मी वेट करते खूप टाईमपासून, त्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये मी आत्ताच्या क्षणी कंप्लीटली प्रेझेंट नव्हती. म्हणजे असं विचार करा, की मी असं विचार करते, की हे होणार आहे आणि त्या आशेमध्ये मी माझे दिवस काढते. आणि मला असं जाणवलं, की प्रभू मला सांगत होते, मला जशी ॲडवाईस मिळाली त्याच्याद्वारे, की तू ते नाद सोडून दे, की तुला हेच हवंय, तुला असंच हवंय आणि तुला फ्युचरमध्ये काय हवंय. जर का तुझ्यासाठी जे आहे ते तुला मिळणार. पण या क्षणामध्ये तू माझ्या प्रेमाने भरून जा आणि माझं प्रेम हे दुसऱ्यांना दे. म्हणजे कोणताही व्यक्ती तुझ्या अवतीभवती येतील, तुझ्या परिसरात तुझ्यासोबत टाईम स्पेंड करतील, त्यांना प्रभूचं प्रेम एक्सपिरियन्स करायला पाहिजे. असं तू माझ्या प्रेमात भरून जा, असे प्रभू मला सांगत होते. किती सोपं आहे. कधी-कधी काय होतं, आपण आहे ना गोल ओरिएंटेड लाईफमध्ये काही लोकांकडे लक्ष देत नाही, काही लोकांकडेच लक्ष देतो. कारण आपल्याला वाटतं की याच्याकडून मला काहीतरी मिळणार आहे. पण प्रभूला असं नाही हवंय. प्रभूला हवंय की आपण जे पण आपल्या अवतीभवती सगळी लोकं आहेत, त्यांना आपण प्रभूचं प्रेम द्यावं आणि पुढचा विचार प्रभू करून घेतील. आपल्याला पुढचा विचार जास्त नाही करायचा आहे. आत्ता या क्षणी या व्यक्तीला कसं आपण प्रभूचं प्रेम देऊ शकतो ना, ते केलं पाहिजे असं मला शिकायला मिळालं. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं जाणवलं, की मी खूप रूल्स बनवलेले माझ्या साठी आणि असं वाटलं, की मी थोडी परमेश्वर आहे, की मी स्वतःसाठी एवढे रूल्स बनवले आहे. आणि हे रूल्स असे असे काही वाईट नव्हते, पण या रूल्समध्ये एवढं परफेक्शन होतं ना, की मेन गोष्टींकडे लक्षच नाही जात. ते छोट्या-छोट्या नियम कसं आपण पालन करायला बघतो आणि त्याच्यात जे मोठे-मोठे गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. तर ते मला शिकायला मिळालं, की कुठेतरी माझा फोकस मला प्रभूकडे कसा आणायचा आहे परत आणि त्यांना हवंय त्या गोष्टी करण्यामध्ये मला माझे रूल्सला पण कधी-कधी बाजूला करावं लागेल आणि
त्यांना जे हवंय ते नम्रपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याच्यावर मी कार्य करते. आणि मला अजून एक अनुभव आला, की कुठेतरी ना काही-काही खूप अशा स्ट्राँग अशा इच्छा असतात आणि त्या इच्छा आपल्याला हव्या आहेत कसं पण आणि त्या इच्छाच आहे ना प्रभूने आपल्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे प्रभूची इच्छा करण्यामध्ये येऊ शकतात. आणि मी असंच एका मासमध्ये प्रभूला बोलली, की ही इच्छाच काढून टाका. कारण ही इच्छा आहे ना कुठेतरी याच्यामुळे मला तुमची इच्छा करायला कठीण जातंय. आणि मी असंच मनापासून प्रेयर केली, पण दुसऱ्या दिवशी खरं बघितलं तर मला असं वाटलं, की मला एकदम पूर्ण डिलिव्हरन्स मिळालेला आणि असं वाटलं, की पूर्ण माझं माइंड, हार्ट असं पूर्ण एम्प्टी झालंय. म्हणजे सगळ्या गोष्टी गेल्या आहेत आणि प्रभूची इच्छा करण्यासाठी मी पूर्ण रेडी होते. असं मला कृपा जाणवली आणि ही कृपा एकदम असं फक्त विचारलं आणि मिळाली मासमध्ये. तर प्रभूवर आपण ट्रस्ट करूया, भरोसा करूया, की आपण मागितलं ते देतात आपल्याला. आणि त्याच प्रकारे माझा हा अनुभव आहे, की तुम्हाला एकटं वाटतंय, तर भूतकाळात राहू नका, भविष्यकाळात राहू नका, पण या क्षणामध्ये 100% राहा. या क्षणामध्ये प्रभूचं प्रेम घ्या आणि जेवढेही व्यक्ती तुम्हाला भेटायला येतील, तुमच्याकडून मदत मागतील, त्यांना तुम्ही प्रभूचं प्रेम द्या. त्याच प्रकारे प्रभू बोलतायत, की माझ्यामध्येच प्रेम आहे, माझ्यामध्येच शांती आहे आणि माझ्यामध्येच खरा आनंद आहे. तर प्रभूमध्येच सगळं आहे, प्रभू येशूमध्ये. पण आपण इकडे-तिकडे शोधतोय. आपल्याला माहिती आहे तिथे नाही मिळणार आहे, तरी आपण शोधतोय. पण प्रभूला हवं आहे, की आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास करू आणि ते जे बोलतायत ते करण्याचा आपण ट्राय करूया. तर तुम्हाला एकटेपणा आला असेल, तर तुम्ही एकटे नाही. आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया आणि एकमेकांसोबत एकदम मनापासून एका लहान मुलासारखं बोलूया. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे, की आपल्याला एका छोट्या बालकासारखं व्हायचं आहे, म्हणजे नॅचरल बनायचं आहे. आता आपण खूप विचार करतो, की कोण काय विचार करेल, कोण काय बोलतील आणि आपण एकदम नॅचरलनेस आपला गेला आहे. तर हे पण मला नवीन शिकायला मिळालं, की कुठेतरी आपण जेव्हा एका लहान मुलासारखं नॅचरल असतो आणि प्रभूला हवंय ते करण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्या मनाच्या सगळ्या इच्छा तृप्त करतात प्रभू. कारण प्रभू येशूचाच निवास आपल्यात होतो आणि आपल्याला खूप आनंद एक्सपिरियन्स करायला मिळतो. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.